जय शिवराय. सूर्य माथ्यावरून उतरला होता. पश्चिम क्षितिजाच्या ओढीने तो आपला रथ वेगाने हाकत होता. पिवळ्या उन्हाचा दाह आता क्षीण झाला होता. लाल महालाबाहेर आधीपेक्षा आता जास्त सैन्य बंदोबस्त होता. शिवाजी राजांनी पुण्याच्या कारभाराची घडी आता नीट बसवली होती. त्यांच्या कार्याने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल दिवसेंदिवस प्रेम वाढतच चालले होते. ते वतनातील लोकांचे न्याय निवाडे स्वतः करत होते. असाच आज एक निवाडा संपला होता. तो एका स्त्रीचा निवाडा होता. तिला तिच्या सासरेकडून होणारा मानसिक त्रास राजांनी कायमचाच संपवला होता. राजांनी त्या स्त्रीकडून राखी बांधून घेतली होती. मग त्यांचा हेतू स्पष्ट होता. त्या स्त्रीचे खचलेले मनोबल शिवाजी राजा भाऊ आहे या विचाराने उंचावले होते आणि शिवाजी महाराजांच्या बहिणीला त्रास देण्याआधी तिच्या सासरच्या मंडळींना 10 वेळा विचार करावा लागणार होता. दौलतराव लाल महालाबाहेर पोहोचला होता. त्याचा वेश अजूनसुद्धा रहीम बाबाचाच होता. पारेकऱ्यांनी सुरुवातीला आदरपूर्वक त्याची विचारपूस केली होती. शिवाजी महाराजांच्या पारेकऱ्यांमध्ये आणि इतर बादशाही पारेकऱ्यांमध्ये हा मोठा फरक होता. इतर शासकांचे पारेकरी कुणाला महालात प्रवेश देण्यासाठी उद्धट वाणीचा प्रयोग करत किंवा मोबदला मागत असत. परंतु शिवबा राजांच्या पारेकऱ्यांमध्ये शिस्त होती. जनतेसाठी राज्य व्यवस्थापनाच्या विचार त्यांच्या मस्तिष्कात भिनले होते. बाबा, तुम्हाला राजांना भेटता येणार नाही. पारेकऱ्याने नम्रतेने नकार दिला. का भेटता येणार नाही? मी फकीर आहे म्हणून साधू असतो तर भेटू दिले असते ना. दौलतरावने असा प्रश्न मुद्दाम विचारला होता. ही पारेकऱ्याची परीक्षा होती. असे नाही, पण राजे आता शिल्ले असतील सकाळपासून. निवाडे करत आहेत. दुसरा पारेकरी म्हणाला. हे तुम्ही कोण ठरवणार? रहीम बाबा पारेकऱ्याशी उर्दू भाषेत बोलत होता. होय, राजे आमची काळजी घेतात. गरज नसेल तर आम्हाला जास्त वेळ उभे राहू देत नाही. पारेकऱ्यांची योग्य ती वेळ ठरवून दिली आहे. मग आम्ही त्यांची काळजी घ्यायला नको? तुम्ही उद्या या. इतके शिवराजांचा बालमित्र नारायणराव महालांच्या बाहेर आला. एका फकीराला शिवराजांना भेटण्यासाठी द्वाररक्षकांशी उर्जत घालताना त्याने पाहिले आणि तो कराऱ्या आवाजात म्हणाला. तुम्हाला राजांना का भेटायचं आहे? काही कारण? तुम्ही राजा आहात का? दौलतरावने नारायणरावाला ओळखले होते, परंतु नारायणराव मात्र दौलतरावला ओळखू शकत नव्हता. मी दौलतराव आहे असे सांगून बाबा रहीम शिवाजी राजांची सहज भेट घेऊ शकत होता, परंतु तो मुद्दाम उलट उत्तरे देत होता. यामागे नक्कीच काहीतरी नीती होती. हे बघा, तुम्हाला सरळ शब्दात प्रश्न विचारला आहे, तुम्ही उत्तर वाकड्या शब्दात देऊ नका. नारायणराव 2 पावले अजून पुढे आला. सरळ उत्तर ऐकायचे आहे ना? मी विजापूरवरून आलो आहे. बाबा रहीम नारायणरावाच्या नजरेशी नजर भिडवून म्हणाला. नारायणरावाने रहीम बाबाकडे एक साशंक नजरेने रोखून पाहिले. उत्तर ऐकले ना? आता तरी जाऊ द्या म्हणत रहीम बाबाने द्वाररक्षकांना अडवून ठेवलेले बाले हाताने बाजूला करत आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु द्वाररक्षकांनी बाल्यावरची पकड मजबूत केली. त्यांचा प्रयत्न असफल राहिला. नारायणराव आता क्रोधपूर्ण स्वरात ओढत पुढे आला आणि त्याने रहीम बाबाला पोकराने धक्का दिला. फकीराच्या वेशात तू विजापूरचा हेरा आहेस. आज मला आजपर्यंत कधी कोणा फकीराला येताना मी पाहिले नाही. तुझा उद्देश काय आहे? बोल, नारायणराव चिडून म्हणाला. होय, मी हेरा आहे, दौलतरावाने मुद्दाम सांगितले. हेरा आहे हा शब्द ऐकताच नारायणराव रागाने लालगुंद झाला आणि त्या तत्परतेने रहीम बाबावर झडप मारली. त्याच्या जोरदार धक्क्याने रहीम बाबाच्या हातातली दोन्ही मोरपिसांचा गुच्छा जमिनीवर पडला. नारायणने रहीम बाबाच्या हातातील चिमटा स्फूर्तीने हिसकावून घेतला आणि बाबाला पाठीमागून पकडून ठेवून मागूनच हात पुढे घेत गळावळला. तुझा उद्देश सांग, बोल, नारायणराव विचारत होता. मी माझं कर्तव्य पाठीत आणि गळ्यात होणाऱ्या वेदनेमुळे रहीम बाबा अर्धवट बोलू शकला. तुझं कोणतं कर्तव्य? दाखवतो तुला तुझं कर्तव्य, म्हणत नारायणरावने बाबांचा गळा आणखीनच घट्ट आवळला. रहीम बाबाच्या हातात तीव्र वेदना होत होत्या. नारायणरावाच्या मजबूत हाताने रहीम बाबाचा गळा आवळला गेला होता. त्याच्या मस्तिष्काचा रक्तप्रवाह आता खंडित होत होता, त्यामुळे त्याचे डोळे लालभडक झाले होते. रहीम बाबा जाणवत होता की नारायणराव हा तांबड्या मातीतला पैलवान आहे. त्याच्या हातातल्या विकातून निघणे अवघड आहे. काहीतरी युक्ती वापरावी लागेल म्हणून बाबाने कसेबसे नारायणरावाच्या डोक्यापर्यंत हात पोहोचवला. नारायणरावाच्या डोक्यावरील फेटा काढून फेकला. त्यांचे लांबसडक केस मोकळे झाले होते. रहीम बाबाने नारायणरावाचे केस सुरल्या ताकदीने घट्ट पकडले. आता नारायणराव वेदनेने तळमळत होता. रहीम बाबाने प्रसंगात राखून नारायणरावाच्या छातीत कोपराने एक ठोसा मारला. नारायणराव वेदनेने किंचाळला. पारेकऱ्यांनी नारायणरावाच्या मधीला येऊन रहीम बाबाला पकडले. साक्षरदांडीच्या बिळख्यात जकडून रहीम बाबाला महालात घेऊन जाऊ लागले.
शिवाजीराजे सदरेतून निघण्याच्या बेतात होते. इतक्यात त्यांच्यासमोर रहीम बाबाला आणण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ नारायणराव आपल्या डोक्यावरचा फेटा पुन्हा बांधून आत आला आणि शिवबाराजांना सांगू लागला, राजे, हा आदिलशाही हेर आहे. नारायणरावचे शब्द ऐकताच जवळ उभा असलेला सूर्याजी मालुसरे चवतळत पुढे आला. तुझी हिंमत कशी झाली? रहीम बाबाचे मात्र सूर्याजींच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नव्हते. ते शिवाजी राजांकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत होता. 2 वर्षांनंतर त्याने त्याच्या ईश्वराला पाहिले होते. त्याची नजर राजांच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती. त्याच्या नजरेतले प्रेमपूर्ण भाव ओळखायला शिवाजी राजांना फारसा वेळ लागला नाही. त्याच्या ओठावर हलके स्मित उमगले. त्यांचे स्मित तानाजीच्या नजरेतून मात्र सुटले नाही. राजे, तानाजीच्या कपाळावर आड्या उमटल्या होत्या. साखरदांडातून सोडायला सांगा फकीर बाबांना आणि मंत्रणा कक्षात घेऊन या. शिवाजी राजांनी चेहऱ्यावरील या स्मित आवरले आणि ते वळून निघाले. शिवाजी राजांच्या शब्दातून तानाजीला कळून चुकला होता की हा फकीर बाबा दौलतरावच आहे. दौलतरावचे इस्लामचे प्रशिक्षण घेऊन हे जे काही कार्य करणार होतं त्याबद्दल तानाजीला माहीत होते. परंतु हे गुपितच राहावे म्हणून शिवाजी राजांना रहीम बाबाचे सदरेत ओळख करून दिली नाही आणि ते सरळ मंत्रणा कक्षात गेले. तानाजी चक्कम पुढे आला आणि त्याने द्वाररक्षकांना साखरदंड सोडण्याची आज्ञा केली. शिवबाराज आणि तानाजीच्या या व्यवहाराने सौदेवरील सगळेच गुचकळ्यात पडले होते. परंतु शेवटी शिवाज्ञा झाल्यामुळे कोणी त्यावर प्रश्न विचारला नाही. द्वाररक्षकांनी रहीम बाबाला साखरदंडातून मुक्त केले. तानाजीने सगळ्यांच्या नकळत रहीम बाबाकडे पाहून स्मित केले आणि त्याला मंत्रणा कक्षात नेण्यात सांगितले. शिवाजीराजे मंत्रणा कक्षात मोठ्या संयमाने आसनावर बसले होते. त्यांचे लक्ष द्वाराकडे लागून होते. त्यांची मुद्रा प्रसन्न होती. स्वराज्याच्या या प्रथम शिलेदाराची ते बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते. इतक्यात तानाजीसोबत रहीम बाबा मंत्रणा कक्षात आला. राजांना पाहून रहीम बाबाने लवून नमस्कार केला. नमस्कार नको दौलतराव, आलिंगन द्या. मग शिवाजीराजे आसनावरून उठून उभे राहिले. तितक्याच तत्परतेने दौलतराव पुढे आला आणि त्याने राजांना आलिंगन दिले. नाव काय बाबांचे? शिवाजीराजांनी दौलतरावांच्या खांद्यावर हात मारत मिश्किलपणे हास्य करत विचारले. रहीम बाबा, स्मित करत दौलतराव म्हणाला. रहीम बाबा, काय बिजापूरचे हवामान कसे आहे? आसनावर बसत शिवाजीराजांनी विचारले. हाताने इशारा करत राजांनी दौलतराव आणि तानाजीला समोरील आसनावर बसण्यास सांगितले. मंत्रणा कक्षात सागायच्या लाकडाची आसने होती. त्यांना कृत्रिम लाल रंग दिला होता. आसनांवर पिवळा मलमलचा कपडा चढवला होता. समोर राजांचे आसन होते. त्यावर नक्षीकाम आणि रंग मात्र वेगळा होता. त्यांच्या बाजूला 2 आसने होती, ती मात्र सध्या रिक्त होती. समोर 6 गोलाकार ठेवली होती. त्यातल्या मधल्या 2 आसनांवर ते दोघे बसले होते. हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे राजे. बाजी घोरपडे मोठ्या सैन्यासह पुणे जहागीरवरून चालून येत आहे. विजापूरचा संदेशवाहक शिरवळचा ठाणेदार अमीन मिया यासाठी संदेश घेऊन आला आहे. अमीन मिया सगळा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आसनावर बसून दौलतराव म्हणाले. दौलतरावांचे शब्द ऐकून शिवराजांच्या चेहऱ्यावरील स्मित मंदावले. क्षणभर विचार करून त्यांनी हलके स्मित केले. शिवाजी राजांचे स्मित दौलतराव आणि तानाजीसाठी अनकलनीय होते. राजे ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या सैन्यापुढे आपले सैन्य अत्यल्प आणि कमी आहे. तानाजी म्हणाले. बाजी घोरपडे पुण्यावर चालून येत आहे हे आपल्याला त्यांचे नियोजन सुरू करत असतानाच कळेल. आपला पहिला विजय नाही का? शिवाजीराजे आसनाला पाठ टेकवत म्हणाले. हो राजे, रणनीतीसाठी आपल्याला पुष्कळ अवधी मिळाला. तानाजीला शिवाजीच्या राजांच्या हास्यामागचे कारण कळले होते. दौलतराव, जर तुम्ही विजापुरात गेला नसता तर आज काय झाले असते? आपण बेसावत राहिलो असतो, बरोबर? राजांनी भुवया उंचावून पाहत विचारले. होय राजे, दौलतरावाने सहमती दर्शवली. स्वराज्य उभे राहणे आधीच उद्ध्वस्त झाले असते. म्हणून स्वराज्याची प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी आपल्याला सैन्य, गडकिल्ले, खजिना, त्यासोबतच देशभक्त हिराची आवश्यकता आहे. आणि ही तुमची जबाबदारी आहे दौलतराव, शिवाजीराजे ठळक आवाजात म्हणाले. हो राजे, लीडर, देशभक्त आणि चाणक्य युवकांचा एक पथक निर्माण करतो. पण दौलतराव बोलताना अचानक थांबला. पण काय? राजांनी भुवया उंचावून विचारले. राजे, यासाठी 5 वर्षाचा कालावधी खर्च करावा लागेल. 5 वर्षात 28 दिशांना मी आपले हेर स्थापित करेल. प्रत्येक वतनदाराच्या पूर्जेत, प्रत्येक दरबारात आपला निष्ठावान आणि चतुर हेर असतील. दौलतरावाने थोडक्यात त्यांचे नियोजन सांगितले. तुमच्या बुद्धीने तुम्ही निपून पारखून हेरांना पद्धत दाखल करा. प्रत्येक परिवाराची जबाबदारी आमची. त्यांना धनधान्याची कमी कधी पडणार नाही. त्यांचा परिवार आमचा परिवार आहे.
शिवाजीराजे निश्चयाने म्हणले. मग तर सगळ्या समस्या संपल्या राजे. देशभक्ती अंगात किती दिलेली असली तरी उदरनिर्वाह देशभक्तीने होत नाही, हे तर तुम्ही जाणताच राजे. पण तुमच्या निर्णयाने स्वराज्याचे हेर पातळीने त्यांच्या कुटुंबाची पर्वा न करता कार्य करतील, दौलतरावाने स्पष्ट शब्द राजांना सांगितले. तानाजी मात्र कसल्या तरी विचारात हरवला होता. राजांनी त्यांच्याकडे पाहिले आणि विचारल्या, काय झाले ताना? काही नाही, पण मला एक सुचवायचं आहे. विचारातून बाहेर येत तानाजी म्हणला, ही काय विचारणं झाले आहे का? हलकेत रागवत राजे म्हणाले, मला वाटतं हेरांच्या परिवारांना सुद्धा याबद्दल माहिती नको की ज्यांच्या परिवारातील कोणी स्वराज्यासाठी हेर म्हणून कार्य करत आहे. तानाजीने त्यांचे म्हणणे राजांसमोर मांडले होते. राजाने पटकन मान हलवून सहमती दर्शवली. अगदी बरोबर तानाजीराव. परिवारातून गोष्ट गावावर पसरेल आणि गावातून शत्रूच्या हेरांपर्यंत. दौलतराव तानाजीकडे पाहत म्हणाला, हेरांची संपूर्ण गुप्तता राखावी लागेल दौलतराव. संदेश आणि एक भाषा यांची एक सांकेतिक भाषा ठरवावी लागेल. राजे डोळे बारीक करत एक भुवई उंचावत म्हणाले, हो राजे. दौलतरावाने दुजोरा दिला. पथकातील सगळ्या हेरांची नावे आणि वेशभूषा त्यांच्या मूळ नावाशी आणि पेहराव्याशी संगत असावी. राजांनी हेराबद्दलचे त्यांचे विचार पुन्हा सुचवले. हो राजे. त्यासोबतच पथकातील सगळे हेर बहुरूपी असावेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, दौलतरावांनी सांगितले. आणि बहुरूपी हेरांच्या पथकाचे नाव हेर पथकाचे विशिष्ट नाव असावे. सगळ्या हेरांना आमच्याकडून त्यांच्या नावाने संबोधले जाईल, त्यामुळे हेरांची नावे आणि संख्या पुण्याच्या निदर्शनात येणार नाहीत. बोलता बोलता राजांचा हात त्यांच्या कोवळ्या मिशनवर गेला होता. अगदी बरोबर राजे, पण हेर पथकाचे नाव काय? दौलतरावाने विचारले. बहिर्जी, राजे ठळक आवाजात बोलले. राजांनी हे नियोजन आधीच करून ठेवले होते. बहिर्जी, वा, उत्तम. शत्रू कधी विचारसुद्धा करू शकणार नाही की बहिर्जी हे शिवाजी राजांच्या हेर पथकाचे नाव असेल. तानाजी स्मित करत म्हणाला, अगदी योग्य बोललात तानाजीराव. दौलतरावाने तानाजीच्या बोलण्याला दुजोरा दिला. पण राजे विचारू? डोक्यात काहीतरी विचार अचानक येऊन गेल्याने तानाजींनी विचारले, हे संकोच? राजेने उजवा हात उंचावून इशारा केला. बहिर्जी हेच नाव का? तानाजीने विचारले. बहिर्जी या नावात हेर पथकाचा अर्थ धरला आहे. शिवाजी राजे हलके स्मित करत म्हणाले. दौलतरावांनी मस्तिष्कावर थोडा ताण दिला. तानाजी सुद्धा कपाळाच्या आड्या उमटवून विचार करू लागला. परंतु बहिर्जी नावातले कोडे त्याच्या बुद्धीने सुटत नव्हते. दौलतरावांनी मात्र ओठाची कडा लांबवून स्मित केले. कदाचित त्याने बहिर्जी नावाचा अर्थ ओळखला होता. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नतेने ते स्पष्ट जाणवत होते. तुम्ही अर्थ ओळखलाच वाटतं दौलतराव, शिवाजीराजे स्मित करत म्हणाले. होय, बहिर्जी नावाचं रहस्य कुणी कधी ओळखू शकणार नाही, दौलतराव म्हणाला. मी जाणून घेऊ शकतो का? राजे, मला सांगू शकता काय अर्थ आहे? हे रहस्य कळलं नाही तर कदाचित आज रात्री मी शांत झोपू शकणार नाही, तानाजी उतावळीपणाने म्हणाला. राजाने आसनावर बसल्या बसल्या पाय जमिनीवर ठेवला आणि स्मित करत म्हणाले, बहिर्जीचा अर्थ आहे बहुरूपी हेर. शिवाजी राजांनी स्मित हास्य करत सांगितले. पण कसं? तानाजी आणखीनच गोंधळला होता. ब म्हणजे बहुरूपी आणि हेर म्हणजे हेर, शिवाजी राजांनी स्पष्ट केले. आणि जी, तानाजीने आणखी एक प्रश्न डागला होता. जी म्हणजे शिवाजी राजांनी दिलेला सन्मान. तेव्हा पूर्ण होते ते नाव, बहिर्जी, दौलतराव म्हणाला. तानाजीच्या चेहऱ्यावर आश्चर्याची एक लहर तरळून गेली. त्याने अवाक होऊन राजांकडे पाहिले आणि म्हणाला, खरोखर हेर पथकाच्या नावातले रहस्य कुणी आकलन करूच शकणार नाही. अद्भुत राजे. आणि हो, हेर पथकाच्या प्रमुखाचे नावसुद्धा आम्ही ठरवले आहेत, राजे स्मित करत म्हणाले. काय? तानाजीने विचारले. दौलतरावाने भुवया अलगद उंचावत मनातल्या मनात राजाच्या मनात काय असेल याचा निष्कर्ष लावण्याचा प्रयत्न करत राजांकडे पाहिले. बहिर्जी पथकाचे नायक म्हणून दौलतरावांचे बहिर्जी नाईक हे सांकेतिक नाव प्रचलित करण्यात यावे. राजांनी तानाजीला सांगितले आणि त्यांची दौलतरावकडे मान वळवली. ते पुढे बोलू लागले. बहिर्जी नाईक सदैवर तुमची ओळख फक्त एक सरदार म्हणूनच असावी. दौलतराव, तुमचा आता तिसऱ्यांदा बारसा झाला तर. दौलतराव, रहीम बाबा आणि आता बहिर्जी नाईक, तानाजी खुडकरपणाने म्हणाला. तानाजीराव, यापुढे तुमची भेट जेव्हाही होईल तेव्हा माझं परत बारसं झालेलं असेल, मिश्किलपणे असत बहिर्जी नाईक म्हणाले. रामोशाच्या दौलतरावच्या आता स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईकात रूपांतर झाले होते. शिवाजी राजांनी त्यांच्यावर अधिकृतपणे जबाबदारी टाकली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला होता. शिवाजी राजांनी आज हेर खात्याचा विस्ताराची वाढ बरीच मोकळी करून दिली होती.
जसे आम्ही तलवारी बदलतो तसे तुम्ही नावं बदला, तानाजी खोडकरपणाने म्हटला. तुम्हाला तलवारीची फारशी गरज भासणार नाही. बैरजी नाईक मात्र प्रत्येक पणावर तुम्हाला मदत होईल अशी एक भेट तुम्हाला देऊ इच्छितो. राजे म्हणाले आणि आसनावरून उठून उभे राहिले. शिवाजी राजे उठताच बैरजी नाईक आणि तानाजी सुद्धा उठून उभे राहिले. राजे पुढे आले आणि त्यांनी दुसऱ्या मॅनबंद असलेली कट्यार काढून समोर धरली. ही तुम्हाला माझ्याकडून भेट, राजे स्मित हास्य करत म्हणाले. बैरजी नाईक भावनिक झाले. आनंद अश्रूंनी त्यांच्या पांढऱ्या टपोऱ्या डोळ्यांवर आपले अस्तित्व सिद्ध केले होते. ते 2 पावले पुढे आले आणि राजांनी आपल्या हातून कटार स्वीकारून कमरेतून लावून नमस्कार केला. त्याने अलगद हातांनी कट्यारीवरील पितळी मूठ पकडली आणि म्यानातून अर्धवट बाहेर काढले. मुठीच्या खालच्या बाजूला सिंहाची प्रतिकृती कोरली होती. शिवाजी राजांना ही कैची कट्यार शहाजीराजांनी दिली होती. अरबी बनावटीच्या कटारीचे एक वेगळे वैशिष्ट्य होते. कटारीच्या मुठीवर दाब दिल्यास कटारीचे पाते दुभागायचे आणि कात्रीत रूपांतर होऊन आतमधून तिसरे धारदार पाते बाहेर यायचे. या छुप्या पात्यावर विषाचे लेपन केलेले असायचे. शत्रूच्या पोट्यात ही कटार कधी उघडून पोटातील अवयव पूर्णतः कापता येऊ शकत होते आणि तिसऱ्या पात्याच्या विषाने शत्रूचे जिवंत राहणे अशक्य होते. शिवाजीराजांनी त्यांची अतिप्रिय कट्यार आज योग्य धाती दिली होती. बैरजींना कट्यारीला बाहेर टेकवले आणि म्हणाले, आजपासून या कट्यारीचे नामकरण मी शिवतीर्थ कट्यार म्हणून करतो. राजे, तुमची ऊर्जा या कट्यारीच्या रूपात नेहमी माझ्यासोबतच राहू द्या. नाईक, तुम्ही आणि तुमचे वेगळेपण तुम्ही सिद्ध केले आहेत. तुम्ही शिवाचे आणि स्वराज्याचे तृतीय नेत्र आहात, अदृश्य शक्ती आहात. तुम्हीच एक शिवाजी भोसले आहात. तुम्ही स्वराज्य आहात. तुमच्याशिवाय हे कार्य आम्हालाही शक्य नाही. तुम्ही एक सामान्य मनुष्य नाही नाईक. तुम्ही स्वराज्याचे प्राणवायू आहात, जो कोणालाही दिसणार नाही पण ज्याचे अस्तित्व मात्र असेल. तुम्ही शिवाजींचे भोसलेंचे एक तर दिव्यदृष्टी आहात. शिवाजी राजांचे दोन्ही हात दौलतरावांच्या खांद्यावर ठेवले होते. वचन आहे राजे, शत्रूच्या गोटात मोहिमेचं नियोजन होताच त्यांची खडानखडा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. बैरजी नाईक निश्चय स्वरात म्हणाले. बैरजी, पथकाचे संपूर्ण नियोजन तुम्ही करू शकता. त्यात आमचा तुम्हाला फक्त सल्ला असेल. शेवटी पथकाचे सर्व निर्णय नेहमी तुम्हीच घ्यावेत. आणि हो, संदेश पुण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेग असावा. तसेच हेरांची गुप्तता कोणी भेदू शकणार नाही अशी व्यवस्थाही करावी. खजिन्यात बैरजी पथकाला एक वेगळे आणि गुप्त स्थान मिळेल याची आम्ही व्यवस्था करतो. आता राहिला प्रश्न बाजी घोरपडेचा. त्याला कसे सामोरे जायचे दादोजींसोबत मंत्रणा करून ठरवू. राजे बारीक डोळे करत म्हणाले. घोरपडीच्या आक्रमणाबद्दल शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर तीळ मात्र सुद्धा चिंता दिसत नव्हती. धन्यवाद.